पहिला प्रश्न सर अर्थातच सावजी रस्सा का तर्री पोहे. अरे बापरे, फारच तुम्ही म्हणजे कठीण प्रश्न विचारला. आज तर्री पोहे. क्या बात है. गडकरींचा कच्चा चिवडा की जोशींचा ताक समोसा. नाही, जोशीचा ताक समोसा. शाबास. पुला पलीकडचं नागपूर का पुला अलीकडचं नागपूर. दोन्ही नागपूर. मी जन्मलो आणि वाढलो पुला अलीकडे, कारण नवीन जो हा सगळा भाग आहे या भागामध्ये जन्मही माझा इकडे झाला, मी वाढलो इकडे. पण खरं सांस्कृतिक नागपूर हे पुलाच्या पलीकडे आहे. आजही नागपूरची जे काही सांस्कृतिक सौंदर्य आहे, कारण शेवटी हे जे नागपूर आहे भग बुलंदशहांनी हे बसवलेलं, गोंडराजांनी बसवलेलं नागपूर आहे. आणि आमच्या नागपूरकर भोसले राजांनी या नागपूरला एक ओळख दिलेली आहे. आणि त्यामुळे नागपूरचे सण, नागपूरची संस्कृती, आता तुम्हाला मी सांगतो की अख्ख्या जगात नसेल असा एक मारबत नावाचा प्रकार आमच्याकडे आहे. मारबत. काळी मारबत, पिवळी मारबत, या दोन मारबती निघतात. या मारबतींचा काय अर्थ आहे, इडापिडा जी आहे ती आम्ही त्या मारबतीसोबत दहन करून टाकतो, असं नागपूरकरांचं मत आहे. की पिवळी मारबत आणि काळी मारबत ही काढली, त्याची मिरवणूक काढली आणि त्यांना जाळलं की आपली इडापिडा संपली, त्या भेटतात ते एकमेकाला. आता हा सण तुम्हाला दुसरीकडे कुठे दिसणारच नाही. तर हे जे एक मला असं वाटतं एक सांस्कृतिक सौंदर्य आहे ते आपल्याला पुला पलीकडे पाहायला मिळतं. आणि एक आधुनिक नागपूर जे आहे ते आधुनिक नागपूर तुम्हाला पुलाच्या अलीकडे किंवा या नवीन भागामध्ये पाहायला मिळतं. कविता की शेरो शायरी. हा पण सावजी आणि तर्री पोह्यासारखाच प्रश्न आहे. दोन्ही आवडतं मला, म्हणजे आता त्यातनं चूज करणं कठीण आहे. पण विधानसभेमध्ये शेरो शायरी, बाकी कविता. आणि जेन झी सर तुमची खूप फॅन आहे बाय द वे, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या सगळ्या डिलुलू वरती तुमच्याकडे सोलुलू आहे. तर त्या जेन झीला समजा पर्यायी शब्द द्यायचा असेल तर काय सांगा. नागपूरचा शब्द पक्का आहे, आजकालचे पोट्टे. बस जेन झी म्हणजे आजकालचे पोट्टे, हा नागपूरचा शब्द आहे. क्या बात है.